होतो त्यावेळेला त्यांना डोळे कोरडे पडतात आणि हे साधारण व्हिटॅमिन ए डेफिशियन्सी हे साधारण खूप कमी वयोगटाच्या ह्याच्यात असतात. माझं असं म्हणणं आहे की आपण उपचार करतो, ज्या वेळेला आपण आपली काळजी घेतो ऑर्थोपेडिक म्हणजे हाडाची आणि डोळ्यांची, ही व्यवस्थित वेळेवर वर्षातून एकदा केली पाहिजे आणि त्याच्यात आपला आहारही सुधारला पाहिजे. आता डोळ्यासाठी मी तुम्हाला आहार काय सांगणार की तुमचं दूध, त्याच्यानंतर अंडी, सगळे पालेभाज्या, हिरव्या भाज्या, पालक, मेथी, गाजर, टोमॅटो, बीट, पपाय, जेवढे लाल वस्तू दिसतात हे तुम्हाला डोळ्यासाठी खूप फायदे देतील. आणि ह्याच्यात थोडेसे जे वस्तू आहेत जे आता दूध म्हटल्यानंतर आणि अंडी म्हटल्यानंतर युअर बेनिफिट तुम्हाला दोन्हीकडे मिळेल. आणि साधारण जे तुमचं ऊन आहे ते तुम्हाला व्हिटॅमिन डी त्याच्यात मिळेल, त्याला डोळ्यालाही फायदा होतो. तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपली प्रकृती जपा. जशी तुम्ही हाडाची काळजी घेता तशी प्रत्येकाने जागरूक होऊन डोळ्याचीही काळजी घ्या, म्हणजे आपलं पुढचं पाऊल जे आहे किंवा पुढचं आयुष्य ते चांगलं राहतं. कारण असं म्हटलं जातं की आपण हाडाने चालतो आणि डोळ्याने जग बघतो. आपल्या ह्या दोन गोष्टी चांगल्या असल्या आणि बाकी आपल्याला कुठलेही आजार असेल तर आपण हे आयुष्य सुंदरपणे आणि व्यवस्थित जगू शकतो. असं माझं म्हणणं मी माझे 2 शब्द बोलून संपवतो आणि आपल्या कालुसत्याचे सगळ्या ग्रामस्थांना असं मी हे करतो, शुभेच्छा देतो की सगळ्यांची प्रकृती चांगली राहावी, सगळ्यांचे डोळे आणि हाडं चांगली राहावे. आणि IMA सेक्रेटरीच्या वतीने आता मी जाहीर करतो की आता आपला बोन मिनरल डेन्सिटीचा जो कार्यक्रम आहे ते आमचे डॉक्टर ओमकार शर्मा आणि डॉक्टर नागेश वाघमारे आणि आमचे मिलिंद सर तर गेले, डॉक्टर माधव येणार होते पण ते कुठल्या तरी कारणात त्यांचे पाहुणे आले त्याच्यामुळे थांबले. त्यांच्या वतीने हे कार्यक्रम सुरू करतो असं मी जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. आणि मला एवढा वेळ सहन केल्याबद्दल आभार मानतो. थँक्यू. कालुस्यातलंच आहे आणि त्यांचा मुलगा MBBS झालेला आहे. तर संपूर्ण ग्रामपंचायत कालुसकोत याच्या वतीने मी उपसरपंच मॅडम फैरोजा मॅडमला मी विनंती करतो की त्या आपले डॉक्टर मंजूर मन्यार यांचा मुलगा काय नाव मॅडमनी जे आपल्याला सांगितलं खरोखर खूप गरज आहे याची. म्हणूनच हा आपला आवगाव चलेमध्ये आपण कशी काळजी घ्यायची. आता तसं त्याने आपल्याला सांगितलं की डोळे आहेत तर सगळं आहे, डोळे नाही तर काही नाही आहे. आणि डोळ्याची कशी काळजी घ्यायची, त्याचं कसा आहार असतं ते आपल्याला त्यांनी सांगितले. आता आपण टर्न करूया हाडांसाठी. आपले ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर ओमकार शर्मा इथं उपस्थित आहेत. मी डॉक्टर ओमकार शर्मांना विनंती करतो की त्यांनी हाडांची कशी काळजी घ्यायची. कारण आपला आजचा जो थीम आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सेव्ह युअर नीज म्हणजे गुडघे, सेव्ह युअर बॅक म्हणजे पाठ आपली, आणि सेव्ह युअर बोन्स हे आपली आजची थीम आहे. कारण आमचे महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर कर्णे सर NJ कर्णे हे पुण्यातले आहेत. त्यांची जी थीम आहे त्या थीमप्रमाणे आम्ही 1 ते 7 मेमध्ये आमचा ॲक्च्युली महाराष्ट्र ऑर्थोपेडिक डे जो आहे हा 1 मेला आम्ही साजरा करतो. पण त्याच्यामध्ये काही लोकांना वेळ मिळत नाही म्हणून 1 ते 7 असा आठवडा आम्ही साजरा करतो. त्यानिमित्ताने आपण आज 7 तारीख आहे, त्यानिमित्ताने आपलं ते BMD कॅम्प ठेवलेला आहे. मी डॉक्टर ओमकार शर्माला विनंती करतो की त्यांनी आपली कशी काळजी घ्यायची हाडांची हे आपल्याला थोडक्यात आपल्याला ते सांगते. आज महाराष्ट्र ऑर्थोपेडिक डे निमित्ताने हाडाची काळजी कशी घ्यायची ह्या विषयावर थोडंसं मार्गदर्शन देण्यासाठी डॉक्टर जबले सरांनी मला आमंत्रण केलं आहे, त्यासाठी धन्यवाद. तर आपली काळजी जसं मी बघतो ह्या सुंदर गावामध्ये कालुस्त्या गावामध्ये जी वय ग्रुप आहे ते 40-50च्या वरतीच आहे सगळ्यांची वय ग्रुप. तर सगळ्यांनी आपली हाडांची काळजी घ्यावी असं वाटतं. आणि असं आमच्या दररोजच्या याच्यामध्ये पण आढळतं की खूप जसं वय गट आहे या गावाचं किंवा सगळ्या ठिकाणी, तर सगळ्यांनी हाडाची काळजी कशी घ्यावी. बेसिकली फक्त औषधं खाऊन किंवा व्हिटॅमिन D फक्त घेऊन किंवा कॅल्शियमच्या गोळ्या घेऊन आपण काय हाडं मजबूत करत नाही. सगळ्यांचं एक मत असतं की आपण कॅल्शियम खाल्लं की माझे हाडं मजबूत व्हायला पाहिजेत, व्हिटॅमिन D खाल्लं की हाडं मजबूत व्हायला पाहिजेत. तर असं कधीच होत नाही. जेव्हा तुम्ही फक्त गोळ्या खाल किंवा प्रॉपर डाएट कराल तर तुमची हाडं मजबूत होतील. तुमची हाडं मजबूत जेव्हा होतील जेव्हा तुमच्या हाडांना गरज असेल. हाडांना गरज कशी आणि हाडांना गरज म्हणजे हाडांवर जेव्हा प्रेशर येईल
तेव्हाच तुमची हाडं मजबूत होतील. माणूस कसा मजबूत होतो? जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा माणूस मजबूत होतो. घरी बसून माणूस मजबूत होत नाही. तेव्हा बरेच आम्हाला बायका म्हणतात की नाही, मी घरी मोप काम करते. तर घरी मोप काम करून तुम्ही कधी मजबूत होत नाही. ज्यापर्यंत तुम्ही घरातून बाहेर पडत नाही, जेव्हा घरातून तुम्ही रस्त्यावर चालत नाही, त्यापर्यंत तुमची हाडं काही मजबूत होत नसतात. त्यामुळे ज्याप्रमाणे कॅल्शियम किंवा विटॅमिन D3 गरजेचं आहे, त्याच तितक्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट तुमचं चालणं आहे. घरातली कामं ही सतत चालूच असतात, पण दररोज 1 तास तुमच्यासाठी स्वतःसाठी वेळ देणं, तर त्यामध्ये चालणं असू दे किंवा काय खेळ असू दे किंवा डान्स असू दे, हे सगळं काही असणं खूप गरजेचं आहे. आणि जर असं तुम्ही करत राहाल तरच तुमची हाडं मजबूत होतील. लोक म्हणतात की चालण्याने गुडघे खराब होतात, तर माझं एकदम उलटं मत आहे की तुम्ही जितकं सरळ चालाल, जितकं दररोज चालाल, तितके तुमचे गुडघे चांगले राहतील. गुडघे चांगले राहिलेत आणि जितकं चालाल तितकं वजन कमी होईल. जितकं वजन कमी होईल तितकं गुडघ्यांवर प्रेशर कमी होईल. त्यामुळे सगळ्यांनी चाललं पाहिजे, सगळ्या गटांनी. 40 नंतर तर ज्यांना कोणाला डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, ते सगळ्या लोकांनी चाललं पाहिजे. ह्याच्याने तुमचा डायबिटीजही कमी होतो, मोठापण पण कमी होतो, ब्लड प्रेशरही कमी होतो, तुमचा हार्टही मजबूत राहतो आणि तुमचे बोन्स पण मजबूत राहतात. तर अशी काळजी तुम्ही घ्यावी. आता जसं म्हटलं की सेव्ह युअर नी, मी म्हटलं तुमचे गुडघे वाचवायचे. गुडघे वाचवायचे म्हणजे तुम्ही दररोज चाललं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचं वजन कमी करायला पाहिजे. आणि तिसरं, गुडघ्याचा व्यायाम केले पाहिजे. हे 3 गोष्टी जर तुम्ही करत राहिलात तर तुमचे गुडघे नक्की चांगले राहतील. दुसरं म्हटलं सेव्ह युअर बॅक. तर तुमची बॅकची काळजी कशी घ्यावी? तर तुम्ही बसताना, उभं राहताना, चालताना, घरी काम करताना तुमची पाठ मात्र सरळ ठेवायची. पाठ आणि मान मात्र सरळ ठेवायची. तर सेव्ह युअर बॅक म्हणजे तुमची मान आणि पाठ ही सगळ्यात मोबाईल पाठीमधला मणका आहे मानेचा आणि कमरेचा. तर त्याची काळजी तुम्ही कमीत कमी वागता जे घरी काम कराल तर त्याने तुमची पाठ चांगली राहील. तर सरळ बसणं असेल, सरळ उभं राहणं असेल किंवा सरळ चालणं असेल, हे खूप गरजेचं आहे. तुम्ही सारखं फोन खालती वाकून बघत राहाल तर त्रास होईल. त्यामुळे फोन बघताना एकदम समोर ठेवून बघत राहा. फोन बघण्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे, पण तो वाकून तो तासनतास बघणं ह्यांनी मानेला त्रास होतो आणि त्यामुळे तुमचा आजार वाढतो. तो सेव्ह युअर बॅक झालं, सेव्ह युअर नी झालं. आणि सेव्ह युअर बोन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दररोज व्यायाम करणं, विटॅमिन D सकाळी तुम्ही वॉकला जाणं 6-7 वाजता, 7-8 वाजता, कवळं ऊन घ्यावं, चालावं दररोज. आणि घरातले कामाला तुम्ही व्यायाम नाही म्हणावं. म्हणजे घरातले काम हे सगळेच करतात, पण किंवा बाहेरचे काम सगळेच करतात, पण 1 तासभर दररोज तुम्ही तुमच्या स्वतःसाठी द्यावं, तुमच्या हाडासाठी द्यावं, तुमच्या हार्टसाठी द्यावं, तुमचं डायबिटीज, हायपरटेन्शन कंट्रोल करण्यासाठी द्यावं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित केलात, डाएट व्यवस्थित फॉलो केलात, तर तुम्हाला डॉक्टरांकडे कमी यावं लागेल आणि तुमची चांगली हाडाची हेल्थ राहील. त्यामुळे हे 2 शब्द संपवतो. आणि डोळ्यांमध्ये आज आपण सोशल मीडियावर आहोत. एक आता इन्फोसिस किंवा असे मोठे IT कंपनीज आहेत आणि आमच्याही ऑफ्थॅल्मॉलॉजी आणि ऑर्थोमेटिक्समध्ये सुद्धा एक धोरण आम्ही स्टार्ट करतो आहे की 20-20 रूल. हे आधीपासून आहे, पण लोकांपर्यंत हे पोचलेलं नाही. कारण आज कसं आपण बऱ्याच वेळ आपण मोबाईल फोन किंवा सोशल मीडिया, कम्प्युटर्स किंवा बराच वेळ मुलं अभ्यास करतात आणि खाली वाकून कंटिन्यू हे देतात. तर आजकाल एक 20-20 रूल आहे. तर हा 20-20 रूल काय आहे की 20-20-20 हा रूल हा ऑर्थोपेडिक्समध्ये सुद्धा फायदेमंद ठरतो आणि डोळ्यांमध्ये फायदेमंद ठरतो. एक इंग्लिशमध्ये मी त्याचा आधी संवाद सांगतो. आफ्टर एव्हरी 20 minutes लुक ॲट अ डिस्टन्स ऑफ 20 meters फॉर अ टाईम पिरियड ऑफ 20 seconds. हा 20-20 रूल आहे. प्रत्येक IT कंपनीमध्ये हा मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं की ज्यावेळेला आपण सोशल मीडियावर असतो मग त्याच्यात डोळ्याचे आजार, मणक्याचे आजार, पाठीचे आजार, नीमध्ये कंटिन्यू आपण तासोनतास बसलेलं असतं. ठीक आहे, त्याच वेळेला आता आपण कामात गुंतलेलं असतो, खुर्चीवर आहे, ठीक आहे, ऑफिसमध्ये पण आहे, पण तिकडे कोण आपल्याला बघायला येत नाही की 20 मिनिटांनी आपण पुढे बघतो आणि 20 सेकंड कुठं बघतो. तर हा साधारण जो रूल आपण आपल्या आयुष्यात पण अप्लाय केला की ज्या वेळेला तुम्ही तुमचा मोबाईल आहे किंवा खूप व्हॉट्सअपवर चांगले मेसेज आले तुम्ही वाचताव, तर त्यावेळेला तुम्ही हे करू शकता की 20 मिनटं झाली की डोक्यांवरती एक विचार करायचा की मला 20 मिनिटानंतर माझी डोळ्याची नजर हटवली पाहिजे आणि मला 20 मिनिटं डिस्टन्स, 20 मिनिटं म्हणजे समोर घरं किंवा चांगली झाडं असतील तिकडे बघा, एक 20 सेकंडपर्यंत बघा आणि परत तुमचं जवळचं काम आहे ते चालू करा. हे जर तुम्ही किंवा 20 मिनिटांनी अजून एक आहे की तुम्ही
त्या खुर्चीवरनं उठा, तुमचे पाय रिलॅक्स करा, म्हणजे तुम्हाला थ्रोम्बोफ्लेबा म्हणजे पायाच्या त्या गुटल्या येतात त्याचाही त्रास होणार नाही. तर हे जर साधारण आपण रोजच्या कामातसुद्धा आपण हे सगळं इन्व्हॉल्व केलं तर आपल्याला आजार येणार नाही अशी मी अपेक्षा करतो. आणि प्रत्येकाने 20-20-20चा रूल वापराल आपल्या आयुष्यात. आणि 20 मिनिटांनी म्हणजे प्रत्येक 20 मिनिटांनी आपली नजर उठवायची आणि 20 मीटरच्या डिस्टन्सवरती बघायचं. साधारण 20 सेकंड एवढाच वेळ लागतो. म्हणजे साधारण तुमचा प्रत्येक 20 मिनिटांनी 1 मिनिटाचाही एक्सरसाइज लागत नाही आणि त्याच्यात तुमचं काही नुकसान होणार नाही. त्याचा बरंचसं तुम्हाला फायदा होतो. आणि हे तुम्ही आपल्या आयुष्यात लक्षात ठेवा. तुम्ही हे जे 20-20-20चं धोरण आहे हे तुमच्या नातेवाईकांनी कळवा, तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा, तुमच्या मित्रांना सांगा. आणि ज्यांना आजार येत असेल मानेचे, मणक्याचे, पाठीचे, डोळ्यांचे हे होणार नाही अशी मी अपेक्षा करतो. तो काळजी घेतो तर त्या डोळ्या त्याच्या किडनीवर किती पर्सेंट इफेक्ट नाही, डोळ्याचं आणि किडनीचं असं होत नाही. मी काय म्हटलं, डायबिटीजमुळे त्रास होतो. ज्या वेळेला आपल्याला डायबिटीजचं वय 10-11 वर्षाच्या म्हणजे 5 इयर्सनंतर, आता कितीतरी पेशंट आहेत डायबिटीजला असं हलक्यात घेतात. कधी बघावं काही नाही, माझ्या डॉक्टर माझी डायबिटीज आहे ना कंट्रोलमध्ये आहे, प्रत्येक वेळेला 200च्या वर साखर असते. 200च्या वर साखर नाही. आम्ही आमच्या डोळ्यांमध्ये एक नियम ठेवला आहे, मला कुठलंही ऑपरेशन करायचं असेल तर माझ्याकडे तर धोरण आहे. आणि आम्ही ज्या वेळेला सर्जरीज करायचो तर मी एक विषय ठेवला आहे की साधारण आपल्याला भरलेल्या पोटावरती 180च्या साखर असेल तर मी 180पर्यंत आजपर्यंत सक्सेसफुली सर्जरीज केलेली. त्यावेळेला मी विचार करत नाही की पेशंटची 140 साखर आली पाहिजे. तर नॉर्मली कसं डायबिटीज कंट्रोल ज्या वेळेला आपण करतो प्रत्येक वेळेला कसं 140च्या 50च्या आलं तर डायबिटीजच्या पेशंटला चक्कर येते. तर आम्ही डोळ्यांमध्ये तर असं हे धोरणात्मक हे ठेवलं आहे की 180 आसपास जर शुगर असेल तर आपण ऑपरेशन करतो. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तर किडनीचा आणि डोळ्याचा तसा संबंध नाही. जर तुम्हाला डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे आणि तुम्हाला मागच्या नेत्रपटलावरती जर लिजन्स दिसत आहे डॉक्टरांना तर आम्हाला हे गृहीत धरणं खूप सोपं होतं की डेफिनेटली त्याची किडनी कॉम्प्रोमाइज्ड आहे. म्हणजे त्याला किडनीवरती डेफिनेटली त्याचं क्रिएटिनिन तरी वाढलेलं असेल किंवा BUN वाढलेलं असेल किंवा त्याला कुठेतरी हँड ऑर्गन डॅमेज त्याला किडनीला झाला असेल एवढं आम्ही डेफिनेटली धरू. आणि साधारण तसं मेंदूलाही जसे ॲक्च्युली डोळ्याला ज्या वेळेला हे तुमचं सोनोग्राफी नव्हतं म्हणजे तुमचं CT स्कॅन नव्हते त्यावेळेला डोळेच सांगायचे की तुमच्या मेंदूला मार लागलेला आहे की नाही. आता ज्या वेळेला मी माझी रेसिडेन्सी करायचो 1991ला सायन हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला हे CT स्कॅन वगैरे काहीच नसायचं. त्यावेळेला आम्हाला रात्री अपरात्री कॉल यायचा हेड इंजुरीच्या पेशंटच्या डोळ्याला मार लागली किंवा डोक्याला मार लागली. त्याच्यानंतर कृष्णा हॉस्पिटलला होतो तिकडे आम्हाला कॉल यायचे कधी CT स्कॅन मशीन बंद पडली की बघा रे मागच्या मेंदूला किती सूज आहे. तर जर डोळ्याची नस फुगलेली असेल आणि जर ती आम्हाला डोळ्याची आपलं बुबुळ डायलेट केल्यानंतर आम्हाला ते दिसत असेल तर आम्ही सहज सांगू शकतो की तुमच्या मेंदूला सूज आहे किंवा सेरेब्रल इडिमा आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला इन्व्हेसिव्ह प्रोसिजर करायची गरज आहे किंवा पेशंटला मॅनिटॉल किंवा बाकीचं मेंदूचा सूज कमी करण्याची आवश्यकता आहे. तर आम्ही आजही म्हटलं जातं आणि प्रत्येक ह्याच्यात मेडिसिन म्हटलं जातं की आय इज द विंडो ऑफ ब्रेन. म्हणजे डोळा जे आहे तो मेंदूची खिडकी आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला डोळ्याचं आपल्याला नेत्रपटल दिसेल कारण हा एकच भाग डोळा असा आहे की त्याचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या मेंदूचं आहे. बाकी कुठल्याच शरीरातला कुठलाच भाग मेंदूचा बाहेर आलेला नाही. फक्त डोळाच एक मेंदूचा भाग आहे तो डायरेक्ट बाहेर आहे तो आपल्याला दिसतो पण आपण त्यालाच निष्काळजीपणा करतो. आम्ही अजून एक म्हण आमच्या ऑफ्थॅल्मॉलॉजीमध्ये चेष्टेमजाकीमध्ये आम्ही म्हणतो की आपण डोळ्याला सावत्र म्हणतो की जिकडे जास्त काळजी घेतली पाहिजे. डोळे असतात 2 पण त्याची आपण काळजी घेत नाही. दात असतात 32 आणि सारखे आपले दिसतो आपण डेंटिस्टकडे. तर हा आमचं धोरण आमचं म्हणणं काय आपल्याकडे ईश्वराने 2च डोळे दिलेले खुदाने 2च डोळे दिले त्याची काळजी घ्या. एक डोळा गेला आणि त्याचा एकच डोळा आहे त्याने तर 200% त्याची काळजी घेतली पाहिजे. अशा वेळेला मी पेशंटला सांगतो की जर तुम्ही डोळ्याची नीट काळजी घेतली व्यवस्थित तुमचं आयुष्य व्यवस्थित जाईल. दात 2 पडले तर काय फरक पडत नाही इम्प्लांट होऊन जाते पण डोळे खराब झालं तर त्याचा परतावा नाही. हाडं झालं तर आपण सांगू शकतो विटॅमिन D घेतलं किंवा कॅल्शियम खाल्लं किंवा ट्रान्सप्लांट केलं तर होय. नेत्रपटल खराब झालं किंवा तुमची ऑप्टिक नर्व डॅमेज झाली तर त्याला तुम्हाला कोणच वाचवू शकत नाही. त्याच्यानंतर एकच उपचार असतो दादा रे तुझी जेवढी नजर आहे तेवढंच मी शिल्लक ठेवणार
तेवढंच मी तुझं करू शकतो. कुठे तुम्ही मोठे रेटानॉकच्या सर्जनमध्ये जातो, तुम्हाला एकच वाक्य सांगणार की बाबा आता तुझी जी गेलेली नजर गेली, तुला आता 4 ते 5 फुटापर्यंत दिसतंय ना, माझं ट्रीटमेंट एवढंच असेल. मी तुमच्याकडे 4 आणि 5 लाख रुपये घेईन, पण माझं ट्रीटमेंट एवढंच असणार की तुला आता ते 5 फुटापर्यंत दिसतं, ते तुला 5 फुटापर्यंतच दिसेल, ह्याच्यापेक्षा कमी होणार नाही, ह्याची मी काळजी घेईन. आणि ह्याची काळजी तुम्हालाही नियमित तिकडे व्हिजिट्स देऊन डॉक्टरांकडे कन्सल्टेशन घेऊन करायला पाहिजे. तर माझं म्हणणं एक आहे, पेशंटनी ज्यांना डायबिटीस आहे आणि ब्लड प्रेशर आहे, आयुष्यभर नुसतं ब्लड प्रेशर चेक करत बसू नका. आयुष्यभर त्या पॅथॉलॉजीमध्ये जाऊन तुमची शुगर चेक करू नका. ते करता करता तुम्ही सायमल्टेनियसली किंवा त्याच्या ह्याच्यात तुमचं नेत्रपटल तपासून घेणं, तुमचा डोळ्याचा दाब कमी करून घेणं. कधी कधी आपण जाऊ दे जास्त पैसे जातील, मला डोळ्याचा दाब नको चेक करू किंवा माझा नेत्रपटल नको चेक करू, नुकसान तुमचं होतं. कारण कसं आहे, हे आजार जर आपण मुळात पकडले तर त्याचा उपचार होतो, पण हे आजार आपण वाढवून दिले, डोळ्याचा दाब वाढवत राहिला, तर हे सायलेंट किलर्स आहेत. डायबिटीस आणि ग्लाउकोमा आणि ब्लड प्रेशर डोळ्याचे सायलेंट किलर्स आहेत. म्हणजे ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं की माझी नजर कमी झालेली आहे, त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो. सगळी गोष्ट हातात गेलेली असते आणि फक्त एकच असतं, भाई मेरी जितनी नजर है उतना तो बचाव. तर माझं एक म्हणणं आहे की लोकांनी काळजी घ्या, आपल्या नेत्रपटलाबद्दल जागरूक व्हा. तुम्ही स्वतःहून डॉक्टरांकडे जा, तुमच्या मनाला येईल त्या डॉक्टरांकडे जा, तुमचं नेत्रपटल तपासा. नुसतं सावंत ऑप्टिक्स किंवा साल्वी ऑप्टिक्समध्ये जाऊन चष्म्याचे नंबर काढू नका. दॅट इज द मोस्ट डेंजरस गेम यू आर प्लेईंग. कारण आपण सोशल मीडियावर आहोत. आमचं म्हणणं आहे की तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जा, तुमचं नेत्रपटल, तुमचं IOP इंट्राऑक्युलर प्रेशर चेक करा आणि जे होणारे आजार असतील ते मुलात तुम्ही पकडा आणि तुम्ही निरोगी. नंतर जसं म्हटलं मॅडमनी प्रश्न विचारला, तर हाडाची काळजी कशी घ्यावी. जसं मेनोपॉज संपतं, जसं इस्ट्रोजन कमी होतं, तसं हाडं ही ठिसूळ व्हायला भरपूर लागतात. एक असतं की आपलं जे हाडाची मजबूती आहे ती आपण साधारणपणे 40 वयापर्यंत आपण तिला मजबूत करू शकतो. 40-45पर्यंत आपण तिला मजबूत करू शकतो. 40-45 वयापर्यंत नंतर प्रत्येक वर्षी 1% कमी होत जातं सगळ्यांची हाडं, माणसाची असेल आणि फिमेलची असेल. फिमेलमध्ये काय होतं, फिमेलमध्ये ते जास्ती प्रमाणात कमी होत जातं. त्यामुळे सगळ्यांना मी म्हणतो की सगळ्यांनी आपली हाडं 40-45पर्यंत मजबूत करून घ्यावी आणि नंतर ती मेंटेन करावी. आता जसं मॅडमने विचारलं की मेनोपॉजमध्ये फिमेल्सला जास्ती हाडांचा त्रास होतो. हाडांचा त्रास होतो म्हणजे हाडं ठिसूळ जास्ती होतात, कारण का त्यामध्ये इस्ट्रोजन कमी असतं आणि इस्ट्रोजन हे वन ऑफ द बोन बिल्डिंग स्टिम्युलस आहे. तर त्यासाठी त्यांनी जास्ती काळजी घ्यावी. तर जास्ती काळजी काय घ्यावी, जसं मी म्हटलं सगळ्यांना की चाललं पाहिजे, व्यवस्थित जेवण केलं पाहिजे आणि व्यायाम केले पाहिजेत. जर तुम्ही हे जर करत नसाल आणि फक्त कॅल्शियम आणि विटॅमिन D3 घेत असाल तर त्याचा फायदा अजिबात होणार नाही. तर फायदा कधी होईल, जेव्हा आपण काहीतरी तुम्ही कॅल्शियम घेतलं तर कॅल्शियम ते खाल्ल्यानंतर हे रक्तात जातं. रक्तामध्ये जर जिथे गरज असेल तरच तिथे ते कॅल्शियम हाडामध्ये जाईल. जर हाडामध्ये गरज कधी असेल, जेव्हा हाडं भुकं असतील. आणि हाडं भुकं कधी असेल, तुम्ही जेव्हा चालाल, त्याला तुम्ही व्यायाम कराल तरच हाडं भुकं होणार. तुमच्या दररोजच्या कामामध्ये, दररोजच्या चालण्यामध्ये, जसं तुम्ही इथून बाईकवर निघालात, काम केलात, परत आलात, मी मोप थकलो, पण मोप थकून काय होत नाही, तुमची हाडं मजबूत होणार नाहीत. घरातली कामं करून होत नाहीत. तुम्हाला चालायला पाहिजे. आणि चालायला पाहिजे म्हणजे तुम्ही घरी चालत राहतात, 2 मिनटं चाललं, 5 मिनटं बसलं, 10 मिनटं उभं राहिलं, काम केलं, ह्याच्याने हाडं मजबूत होत नाही. त्याला रेग्युलर रिपीटेड प्रेशर यायला पाहिजे. प्रेशर आलं तरच हाडं मजबूत होतील. त्यामुळे म्हणतो की तुम्ही चालायला वेळ सांगत नाही मी की तुम्ही तासभर चाला. तर सुरुवात तुम्ही 10-15 मिनटं करा. 10-15 मिनटं पहिले 10-15 दिवस करा. आणि जसं तुमचं स्टॅमिना वाढेल, टॉलरन्स वाढेल, तसं तुम्ही ते वाढवा. आणि जसं वाढेल तसं तुमची हाडं मजबूत होतील. आता आजींना मी सांगितलं की 60 वर्षात की तुम्ही कधी त्यांनी चाललं नाहीत, की चाला तुम्ही तासभर चाललं पाहिजे. तर पहिल्या दिवशी ते तासभर चालतील आणि ते मला काय झेपायचं नाही. तर असं होतं. तर तसं कधी कुणाला फोर्स करू नका. सुरुवातीला 10-15 मिनटं त्यांना दररोज चालायला सांगा की इथून या ठिकाणी एक पर्टिक्युलर जागेपर्यंत चालायचं आहे, परत येऊन थांबायचं. थकलं असेल तरी पण चालेल, तेवढंच फक्त करायचं. दररोज 10 मिनटं करायचं आहे. असं दररोज 10 मिनटं जेव्हा माणूस एक करेल 15 दिवस 20 दिवस, तर ते त्याचे टॉलरन्स वाढेल आणि ते 10 मिनटाचे तो 20 मिनटं करेल. त्यामुळे हळूहळू वाढवा आणि दररोज व्यायाम करा, मी हेच सांगेन. आणि मेनोपॉज नंतर फिमेलचे जास्ती हाडं ठिसूळ होतात. आम्ही बघतो जसं आजी कोण आल्या 70 वर्षाच्या 80 वर्षाच्या, ज्यांनी कधी व्यायाम नाही केला, फक्त घरातली कामं करत राहतात आयुष्यभर, तर त्यांची जेव्हा हाडामध्ये जेव्हा आपण प्लेट करतो किंवा स्क्रू करतो
तेव्हा आम्ही ड्रिल करतो तेव्हा एवढ्या सोप्या जातात ना की त्याला स्क्रूचं होल्डच येणार नाही. त्यामुळे तुम्हाला सारखं सांगतो की तुम्ही तुमची हाडं मजबूत करा, आम्हाला तुम्हाला व्यवस्थित ट्रीट करता येईल. आता तेच तसंच एक एक्झाम्पल आहे. आता हे जर टेबल बनलेलं आहे, हे टेबल जर सागवानी असेल तर चांगलं बनेल आणि तेच MDFचं असेल तर कसं बनेल सांगा. तर MDFमध्ये स्क्रू बसतच नाही. तसंच म्हणतो की जेव्हा हाडं ठिसूळ होतात तुमची, जसं ऑस्टिओपोरोसिस होतं, त्यामध्ये स्क्रू बसत नाही आणि ते फर्निचर चांगलं राहत नाही. त्यामुळे डॉक्टरांपेक्षा तुम्ही जेव्हा तुमची हाडं मजबूत ठेवलीत तर आम्हाला तुम्हाला चांगलं रिझल्ट देता येईल. चुकून काय फ्रॅक्चर झाला, काय झालं तर आम्हाला तुम्हाला चांगले रिझल्ट देता येईल. त्यासाठी तुम्हाला म्हणतो की तुम्ही चालल्यावर मसल पण स्ट्रॉंग होतील, हार्ट पण तुमचं चांगलं स्ट्रॉंग होईल आणि हाडं पण चांगलं होतील. त्यामुळे मेनोपॉज नंतर सगळ्यांनी चाललं पाहिजे, ह्याला वादच नाही. आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हटलं, कॅल्शियम असेल, विटॅमिन D3 असेल आणि खूप काही हाडं ठिसूळ असेल लोकांचे, तर त्यांना इंजेक्शन चालू करून त्यांची हाडं मजबूत करता येईल. त्यामुळे माझं एकच म्हणणं असेल की तुम्ही सगळ्या 40शी नंतर कोण पण असेल, डायबिटीज असेल, प्रेशर असेल, सगळ्यांनी चालत राहा, चांगले राहाल तुम्ही. धन्यवाद. कहीं बैठे या नॉर्मली वॉकिंग से चल रहा है, लेकिन वेट कम करने के लिए, वेट लॉस के लिए हम लोग को कैसा चलना है? मी इसका सब मराठीत बोललं हां मराठीत करतो. हे असंच येत राहणार आहे. आता तुम्ही जसे सगळेजण बुरखे घालता त्यामुळे तर विटॅमिन Dचा एक्सपोजर कमी राहतो. तर माझं म्हणणं असेल टेरेस वगैरे असेल तर मॉर्निंगला तुम्ही थोडंसं स्किन एक्सपोज करा, त्यांनी विटॅमिन D3 येईल. कळालं. आणि तुम्ही वेट लॉस एक म्हटलात तर वेट लॉस आहे ना, हे फक्त चालून होत नाही, फक्त तुम्ही चालत असाल, घरातले काम करत असं होत नाही. एक आहे की तुम्ही आतमध्ये काय टाकता, पोटामध्ये काय टाकता, हे गार्बेज नाही आहे की काही आलं तरी टाकलं. तुम्हाला खाण्याची लिमिट आहे, त्यामध्ये पण प्रकार आहेत काय खायचं आहे. आता आपल्या इंडियामध्ये आपण म्हणतो की आपण जे काय खातो हे मोठी कार्बोहायड्रेट असतं. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट ह्या 3च गोष्टी असतात आपल्याला खाण्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहेत. आपण सगळं टेस्टवर जातो, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूवर जात नाही. तर ज्यापर्यंत तुम्ही हे कंट्रोल नाही कराल ना, तुम्ही किती चाला आणि किती व्यायाम कराल काय होणार नाही. तो सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही खाण्यामध्ये पथ्य असले पाहिजेत. खाण्यामध्ये पथ्य म्हणजे काय, आता आपल्यामध्ये थोडंसं मोठापण आहे आणि फॅट आहे. जर आपण चाललो तर पहिलं काय बर्न होतं, ग्लुकोज बर्न होतं आणि नंतर फॅट बर्न होतं. पण जर तुम्ही ग्लुकोज देत राहिलात, तर तुम्ही चालून आलात आणि ग्लुकोज खाल्लात तर बॉडी हे फॅट नाही बर्न करणार. जे फॅट इकडे डिपॉझिट आहे, पोटात डिपॉझिट आहे, हातात डिपॉझिट आहे, हे बर्न कधी होईल जेव्हा तुम्ही ग्लुकोज कमी ठेवाल बॉडीमध्ये. ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट कमी ठेवाल. कार्बोहायड्रेट आपण इंडियामध्ये सगळ्यात स्वस्त भेटतं हे कार्बोहायड्रेट्स आहे. प्रोटीन हे महाग भेटतं, त्यामुळे इंडियन अफोर्ड करत नाही आणि आपलं जेवणाची पद्धत हे जास्ती कार्बोहायड्रेट कारण की ती स्वस्त आहे आणि चीप आहे. त्यासाठी पहिलं गोष्ट कार्बोहायड्रेट कमी करा. कार्बोहायड्रेट कमी करा म्हणजे काय, बटाटा कमी करा, राईस कमी करा, गहू कमी करा आणि साखर कमी करा. तर हे तुम्ही ज्यापर्यंत कमी करत नाहीत त्यापर्यंत तुमचं फॅट बर्न होणार नाही, त्यामुळे मोठापा कमी होणार नाही. तुम्ही हे कमी करा, बॉडीमध्ये सफिशियंट फॅट आहे एनर्जी देण्यासाठी बॉडीला. कळालं तुम्हाला. जर तुम्ही हे जास्ती ठेवलं नाही कार्बोहायड्रेट तर तुमचं फॅट बर्न होईल, तेव्हा तुम्ही चालाल, घाम गळेल आणि फॅट बर्न होईल आणि मग तुमचं वजन कमी होईल. पण तुम्हाला हे बंद करायला लागेल. काय सगळ्यात इम्पॉर्टंट, साखर, गहू, चावल आणि पोटॅटो. तसं म्हणजे म्हटलं तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये म्हणा पोहा नॉट गुड, अंड इज गुड. तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोटीन्स घ्या, कार्बोहायड्रेट कमी करा. तर डोसा चांगला आहे, इडली चांगली आहे, पोहे किंवा शिरा म्हणा, गोड पदार्थ अजिबात बंद करून टाका सगळ्यांनी. गोड बंद केलं ना तुम्ही 3 महिन्यात 3 किलो असंच कमी होईल. साखर कुठल्याही प्रकारची तोंडात घेऊ नका तुम्ही. 3 महिने 3 किलो असंच कमी होईल काहीच न करता. आणि जितकं चालाल तितकं तुमचं फॅट कमी होईल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट कार्बोहायड्रेट कमी करा, यू विल बी गुड. आणि चाला. याच्यात ॲडिशन असं आहे की वजन का वाढतो, जसं की आपने होता ना की वजन कम करणे, वजन का वाढतं याच्यावर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. सवाल ये था कि वजन कम करने के लिए जो हम लोग वॉक करते हैं, वो स्पीड में वॉक करना है या स्लो? नहीं स्लो भी नहीं और स्पीड में भी नहीं, ब्रिस्क वॉक करना चाहिए, ये ज़रूरी है. आता एक मिनट, वज़न अभी बढ़ गया है लेकिन वज़न क्यों बढ़ता है ये सबसे बड़ी बात है. जैसे की अभी ओमकार सरांनी सांगितलं की वजन का वाढतं आपलं, त्याच्यात एक ॲडिशन मी देतो की आपल्या घरी
आपण सगळ्यात महत्त्व पॉयझनची वस्तू जी असते हे ते ऑइल आहे. ऑइल हे आपल्याकडे जास्ती प्रमाणाने आपण वापरतो. आता आपले लोक जर आम्ही विचारलं कुणाला माझ्या दवाखान्यात की ऑइल किती वापरता, पहिले प्रश्न असतो की घरी माणसं किती, 4 माणसं सांगतात. ऑइल किती वापरता, 2 महिन्याला 15 लिटर. आता 2 महिन्याला 15 लिटर म्हणजे महिन्याला 7.5 लिटर. आता कसं आहे, कॅल्क्युलेशन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 15 मिली पर पर्सन पर डे, यानी अगर 4 आदमी आहे, 4 माणसं आहेत, तर 60 मिली दिवसाला तेल वापरायला पाहिजे. आता ते आपण 60 मिली कसं वापरायचं, आपला मोठा चम्मच असतं तो 10 मिली असं 6 घेतलं की 60 मिली झाले. आता मला तुम्ही सांगा 4 माणसाचं दिवसाला जर 60 मिली तर महिन्याला किती झाले, 2.5 लिटर, जे की आपण 7.5 लिटर पितो ना, म्हणजे आपण एक्सेस वापरतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा एक्सेस वापरणं हा आपल्याला बंद करायला पाहिजे. आता आपण म्हणतो की आम्हाला चिकन खायचं, आम्ही म्हणत नाही की चिकन मटन खाऊ नका असं नाही म्हणणार, पण त्याची पण पद्धत. आपल्या सगळ्यांच्या घरी मायक्रोओव्हन असतेच, चांगलं तुम्ही त्यांना मसाला लावा आणि मायक्रोओव्हनमध्ये ठेवा. त्याच्यात काय होईल की त्या चिकन मटनमधला जो फॅट आहे तो ऑइलनी कन्वर्ट होऊन जाईल आणि ते जेवढं पाहिजे तेवढं लागेल, बाकी सगळं निघून येईल. आपण जसं आपण मॅकडोल वगैरे नाही, डोनाल्ड किंवा पिझ्झा वगैरे आपण खातो, त्याच्यामध्ये बर्गर वगैरे खातो, ते त्यांचं ते पर्टिक्युलर एक टेम्परेचरवर त्यांना ती टेस्ट असतो की एवढ्या टेम्परेचरला एवढ्या मिनटात टेस्ट असतो तो. तर त्याच्यामध्ये ऑइल नसतो, बघा तुम्ही कधीही चेक करा. पण ते खाणं डेंजरस आहे. पण आपण आपल्या आता जेव्हा नॉनव्हेज खाताना आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवा तुम्ही, म्हणजे तेलचा वापर कमी होऊन जाईल. आणि हे तेल जसं की सांगितलं की ब्रिस्क वॉकिंग खूप गरजेचं आहे. काय करतो की आपण रात्री जेवल्यानंतर आपण बसतो किंवा घरचं काम केलं की बसलो, आपण चालायला जात नाही. पण आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये विदाऊट ऑइलने आपण जेवण बनवत नाही. जे ऑइल जे आपलं पोटामध्ये जातं त्याला आपण खर्च करत नाही. तो एकदा आतमध्ये जमा झाला ना की संपूर्ण शरीरामध्ये तो डिपॉझिट होणार. मग त्याला खर्च करण्यासाठी काय करायला लागते की रात्री जेवल्यानंतर 10 ते 15 मिनटं वॉकिंग करणं खूप गरज आहे रात्रीचं. आणि सकाळी 45 मिनिट्स असं हे झालेलं आहे की 45 मिनिट्स जो चालेल ब्रिस्क वॉकिंग जो करेल रोज, त्याला डायबिटीज कधी होणार नाही. एक आणि महिलामध्ये जे कॉमन आहे थायरॉईडचा, हा थायरॉईडसुद्धा त्यांनी कमी होऊन जातो. आणि जर आपण हे असं केलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन की ज्यांचं वजन वाढलेलं आहे तर त्यांनी गोळ्या न घेताना ही जर पद्धत जर आपण ती जर केली, ऑइल आणि चालणं हे जर केलं, तर नक्कीच आपल्या जेवढं पण ज्यांचंही वजन वाढलेलं आहे त्यांनी वजन कमी झाल्यामुळे फायदा एक होणार की आजार वरच्या साईडला MIDC आहे, त्याचे जे काही प्रदूषण आपल्याकडे इफेक्ट होऊन जातो. तर त्याच्यासाठी नक्कीच आपण पुढे आपण IMAच्या वतीने मार्गदर्शन वगैरे आपण करू ते. हां येस, सगळ्यांना माहिती असतं की आपलं इंटेक किती आहे. मी जर 1 लाख रुपये कमवतो आणि माझा खर्च 20,000 आहे, तर माझा बँक बॅलन्स 80,000 वाचतो. तसं शरीरातलं आहे. माझं वजन कसं वाढतं, माझी रिक्वायरमेंट किती. आता कसं प्रत्येक वयोगट म्हणजे प्रत्येक ह्याच्या ग्रुपमध्ये माणसांमध्ये फरक असतो. एक तर अजिबात काम करत नाही, म्हणजे एकदम लेझी बनतो. आता लगेच असतो तो sedentary कामकाज, आणि दुसरा असतो तो लेबर, तो प्रचंड काम करतो. त्याने 10 चपात्या खाल्ल्या तरी तो पचवू शकतो. आपण घरी असतो, आपलं तशी हालचाली कमी असतात. वेट रिडक्शनचं एक सिस्टम आता हे समजा एक सगळे आपण बसलेलो आहोत, आपल्याला स्वतःचं इंटेक माहीत आहे. मी प्रत्येकाला फक्त एक सिक्रेट सांगतो, तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन करा की मी दिवसाला 5 चपात्या खातो. तुम्हाला खरोखरच मनापासून जर विल पॉवर आहे तर तुम्ही तुमचं इंटेक 50%वर आणा. सुरुवातीला 3-4 दिवस थकवा वाटेल, 4थ्या दिवस बॉडी ॲडजस्ट करेल आणि त्याच्यानंतर तुमचा पहिले 1 महिन्यात वजन अजिबात कमी होत नाही. कारण कसं असतं, बॉडीमध्ये एक नायट्रोजन बॅलन्स एक सिस्टीम आहे. नायट्रोजन बॅलन्स ज्यावेळेला पॉझिटिव्ह असेल त्यावेळेला तुम्ही महिना 1.5 महिना कितीही खा, तुमचं वजन कमी होणारच नाही. आणि कितीही कमी करा, सुरुवातीला जो पॉझिटिव्ह नायट्रोजन बॅलन्स असतो त्याला खाली आणायला लागतं आणि मग त्याला एक प्लेट्यूमध्ये न्यायला लागतं. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुमचं अजून जेवण कमी होतं,
त्यावेळेला तुमची बॉडी लेवल अजून नायट्रोजन बॅलन्स नेगेटिव्हमध्ये येतं. ज्या वेळेला नायट्रोजन बॅलन्स नेगेटिव्हमध्ये आलं त्या दिवसापासून तुमचं वजन कमी करायला सुरुवात होते. अजून एक गोष्ट, आपला पाण्याचं प्रमाण किती आहे. आपल्याला आता माझ्याकडे माझी काय म्हणतायचं आत्या, मी तिच्याकडे गेलो, बाबा माझं वजन वाढतं. तर तू पाणी किती पिते. मी तर 3.5 लिटर पाणी पिते जगात. अरे पण ते कशासाठी प्यायचं. पाण्याचं प्रमाणही तेवढंच असलं पाहिजे, साधारण 1.5 ते 2 लिटर मॅक्सिमम. एक्स्ट्रा पाणी पण ते कुठे जाणार बॉडी, जसं आपलं जेवण आहे तसं एक्स्ट्रा पाणीमध्ये बॉडीमध्ये जमाच होणार. आपलं वजन कसं कमी होणार. लोकांना वाटतं की चला किडनीचं फंक्शन, पण आपण किडनीवरती पण तेवढा वॉटर बॅलन्स लोड देतो. आता मागच्या आठवड्यातच मी एक लेख वाचला, सम पर्सन इन नॉर्वे ऑर समथिंग 6.5 लिटर रात्रीचं पाणी प्यायला, दुसऱ्या दिवशी वॉज डेड, वॉटर टॉक्सिसिटी. तर पाण्याचा प्रमाण आणि जेवणाचं प्रमाण जर तुम्ही व्यवस्थित नॉर्मलमध्ये घेतलात, कार्बोहायड्रेट कंटेंट अब्बासने आणि यांनी जसं सांगितलं, म्हणजे भात, बटाटा आणि साखर. आता तांदळाचे सगळे पदार्थ बंद, बटाट्याचे सगळे पदार्थ बंद. काही नाही, मी दुपारी थोडंसं चहाबरोबर वेफर खातो, अर्थ काही नाही. आणि गोड पदार्थ सगळे बंद. पोरगा 5 झाला, मी 3 पेढे खाल्ले. पोरगा 5 झाला, मी 3 काजू कतली खाल्ली. ह्याला कंट्रोल करायला पाहिजे. आणि मेन काय, जर तुम्ही सुरुवातीला आता ह्यांनी असं सांगितलं, सुरुवातीला आपलं बॉडी ज्या वेळेला बर्न करतो तो कार्बोहायड्रेट बर्न करतं. कार्बोहायड्रेट जर सरांनी सांगितलं तर आपण कार्बोहायड्रेट आपल्या शरीरातनं कमी करायचं आहे, चरबी कमी करायचं आहे. पण चरबीपर्यंत शरीर पोचणार कसं, चरबीचं मेटाबॉलिझम होणार कसं, त्याच्यासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट कंटेंट आधी कमी करायला पाहिजे. ज्यांना प्रोटीन्स अफोर्ड करू शकता, मी तर सांगतो कार्बोहायड्रेट कंटेंट 10% आणि प्रोटीन कंटेंट 15% असेल, तो तुम्ही महिन्यातनं, त्यांनी जर सांगितलं 1 किलो, मी तुम्हाला सांगतो महिन्यातनं तुम्ही 3 किलो कमी करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला कार्बोहायड्रेट म्हणजे भात, चपाती तुम्ही दिवसाला जर 5 खाता, 2 वर या, 1.5 वर या. तुम्ही तुमचं प्रमाण कमी करा. तुम्ही तुमचं मेटाबॉलिझमला दुसरं रास्ता द्या, त्याला किटो डाएट म्हणतात. किटो डाएट इज टोटली प्रोटीन डाएट, म्हणजे कार्बोहायड्रेट टोटली कट करतात, फक्त दूध, अंडी आणि चिकन, मटन, एवढं मटन पण नाही, चिकन खातात. तर त्याला किटो डाएट म्हणतात. हे जर केलं आणि 3 महिन्यांनी तुम्ही मला भेटा, तुमचं वजन नक्कीच कमी झालेलं असेल. हे माझं सिक्रेट आहे तुम्हाला. अब्बास भाई, मी चलतो. बोला ना. अभी हमारे डॉक्टर ने बोले कि माइक्रोवेव यूज करो. माइक्रोवेव इट्सल्फ सेफ नहीं. No. It's सब wrong motion है. Microwave is not harmful. Absolutely not. मायक्रोवेव्ह काय करतं, इट हिट्स युअर फूड टू एक्झॅक्ट ऑल द पॉईंट्स, म्हणजे प्रत्येक पॉईंटला हिट करतं, प्रत्येक पॉईंटला. आणि मायक्रोवेव्हचं एकच हार्मफुल आहे, मायक्रोवेव्हला 5 मिनटं थंड करू द्या. मायक्रोवेव्हमधनं काढलेलं तुम्ही लगेच जेवू नका, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी एनर्जी स्टोअर्ड असतं. मायक्रोवेव्ह कसं हिट करतं माहिती आहे, बॉडी तुमच्या जे फूडमध्ये वॉटर पार्टिकल्स आहेत ना, ते मायक्रोवेव्ह त्या वॉटर पार्टिकल्समध्ये एनर्जी देतं आणि तिकडे ते जेवण कमी करतं आणि ती एनर्जी डेंजरस असतं, त्याला रेडिएशन्स पण असतात. मायक्रोवेव्ह तुम्ही थोडा वेळ, आपण काय करतो, काढलं लगेच वारलं लगेच खाल्लं, तसं नका करू. मायक्रोवेव्ह इज व्हेरी सेफ. रॉंग नोशन आहे. मायक्रोवेव्ह अजिबात हार्मफुल नाही आहे. अँड इट इज द इझिएस्ट वे आणि व्हेरी सेफ वे ऑफ कुकिंग द फूड. आणि कधी कधी मी सांगतो फूड पॉयझनिंग मायक्रोवेव्हनी कमी होतं. कारण एअर फ्रायर पण नाही, मायक्रोवेव्ह हे गरम करण्यासाठी, एअर फ्रायर इज टोटली ड्राय फ्राय. मायक्रोवेव्हला थोडंसं तुम्हाला चीज किंवा ऑइल किंवा फॅट किंवा बटर लावायलाच लागतो, बरोबर आहे, थोडासा मॉइश्चर. एअर फ्रायर, ड्राय एअर फ्रायर इज टोटली अशा पद्धतीने. हां, ऑइल. ओके, चलो बस बाय. कृष्णा इथं आलेले आहेत. मी कृष्णाला विनंती करतो. शमशूबाई होतं ना, शमशूबाई या पुढे. नाही ना, हार नको, हार कट कर. ओके. हो, आपले ग्रामपंचायतचे सदस्य दाऊद, मुश्ताक आणि सुहेल ह्या तिघांना विनंती करतो की आपला आवगाव चलेचा उद्घाटन करून घ्यावे. या. हां, थँक्यू. मी आजचा कार्यक्रम मी मुश्ताकला म्हणतो की थोडंसं थँक्यू बोल, म्हणजे आभार व्यक्त कर आणि आपलं हे चालू करा. हे सगळे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य, आमचे जबल्या मॅडम, अनवरभाई, लतीफबाई, आज सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दिलं आणि चांगला प्रतिसाद दिला. त्याच्या आमच्या IMAच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम आता सुरू होतो आहे, खरा म्हणताने आज संपतो म्हणायचं नाही, कारण आता सुरू होतो आहे, कारण आता आपल्याला पुढचं PMDचा जो कार्यक्रम आहे तो आपण सुरू करायचा आहे. आणि
असं मी हे करतो, अपेक्षा करतो की हे BMD झाल्यानंतर सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि अशी अपेक्षा करतो की सगळ्यांचा BMD रिपोर्ट नॉर्मल यावं, अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा कार्यक्रम आणि संपला आहे जाहीर करतो. याच्यामध्ये 2 डॉक्टर आपले आहेत, डॉक्टर आणि आजचा नागेश वाघमारे. आजचा हा जो BMDचा कार्यक्रम आहे ते आतले चिपळूणचे नामांकित डॉक्टर ओमकार शर्मा आणि डॉक्टर वाघमारे सर नागेश वाघमारे हे तुमचा सगळ्यांना त्याच्यात हेल्प करणार आहेत आणि काय लागणारे उपचार आणि त्यातले लागणारे सल्लाही देणार आहेत. आणि अब्बास आमचे ह्यांना मी विसरतो, हे पण ऑर्थोपेडिक, आम्ही त्यांना प्रेसिडेंटच समजतो आणि मला लोक सगळे मुश्ताका समजतात, ऑप्थल्मॉलॉजिस्ट कमी. त्याच्यामुळे अब्बास जबडे सर ते सुद्धा ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते सुद्धा तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाला गाईड करतील, मार्गदर्शन करतील, त्याचा उपचार देतील. आणि माझे हे 2 शब्द संपवतो आणि आजचा कार्यक्रम सुरू झाला असं जाहीर करतो. नहीं तो